बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला, त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे की मी नाना नवलेंना पण नाना पटोलेंना पण अनेक वर्ष ओळखतो, त्याच्यामुळे त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे. अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणार अशातला भाग नाही. बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे, पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं. त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत. तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, तो नाना पटोलेंचाच आवाज आहे. हे अजित पवार आहे, ते काहीही बोलू शकतात. रामकृष्णारी आवाज तो कोणी जनरेट केलाय हे पोलिसांना शोधून काढावं लागेल ना, कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे. त्याच्यामुळे अर्थातच कोणी हे जे AI जनरेटेड गोष्टी करतात, या AI जनरेटेड कुठून होत आहेत ह्याचा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. एवढी त्याची कंप्लेंट मी ऑलरेडी केली.